मस्त तांदळाचे खिचे पापड तयार आहेत। तळल्यानंतर बघा किती मस्त फुललेले आहेत। पण तांदळाचे खिचे पापड चवीला भारी लागतात, पण करताना थोडं अवघड जातं। पीठ गरम गरम असतानाच पापड लाटायचे असतात। इथे हा प्रश्नच येणार नाही, कारण की इथे आपण पापडाचं प्रीमिक्स करतोय आणि लागेल तसे आपल्याला पापडाचं पीठ शिजवायचं आणि पापड करायचे, म्हणजे अवघडण्याचा प्रश्नच येत नाही। पण तुम्हाला इथे सांगितलेले टिप्स वापरायच्यात, प्रमाण वापरायचंय, टायमिंग वापरायचंय, म्हणजे तुम्ही सुद्धा असे पापड करू शकाल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। नमस्कार, शिव हिंदवी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला वेध लागतात ते वर्षभराच्या वाळवणाचे साठवणीचे। आज मी तुम्हाला दाखवते चुलीवरचे अस्सल गावरान तांदळाचे खिचे पापड। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पापड छान पांढरशुभ्र आणि खुसखुशीत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे तांदूळ व्यवस्थित भिजवणे। इथे मी रेशनचे किंवा जुने तांदूळ घेतले तरी चालतात। हे तांदूळ स्वच्छ धुवून आपण 3 दिवस पाण्यात भिजत घालणार आहोत। रोज सकाळी याचं पाणी बदलायचं आहे, म्हणजे पिठाला आंबट वास येणार नाही आणि पापड एकदम दुधाळ पांढरे होतात। तांदळाची पावडर किंवा घाण निघेपर्यंत 2 ते 3 वेळा धुवून घ्या। दर 24 तासांनी पाणी बदलायचं विसरू नका, अन्यथा पापडाला उग्र वास येईल। आता हे तांदूळ आपल्याला एका स्वच्छ सुती कापडावर, कॉटनच्या कापडावर पातळ पसरून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, हे तांदूळ आपल्याला कडक उन्हात वाळवायचे नाहीत। घरामध्ये फॅन खाली सावलीत 4 ते 5 तास सुकून घ्यायचे आहेत। तांदूळ छान असे सुकलेले आहेत। मी हे तांदूळ गिरणीतून दळून न आणता घरच्या घरी मिक्सरवरच दळलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली पीठ तयार झालेलं आहे। आता मी हे सुजीच्या चाळणीने 2 ते 3 वेळेस मी हे चाळून घेतलेलं आहे। मिक्सरवर दळल्यावर पीठ कितीही बारीक वाटलं तरी ते मैद्याच्या चाळणीने चाळून घेणे गरजेचे आहे, कारण त्यात जर तांदळाचे छोटे कण राहिले तर पापड लाटताना फाटू शकतात। जे उरलेले जाड कण आहे ते पुन्हा मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊ। आता हे पीठ आपल्याला पापड करण्यासाठी एकदम तयार आहे। दरवेळी पापड करताना मसाले आणि पापड खार यांचं माप चुकू शकतं, म्हणून आज आपण या पिठाचं इन्स्टंट प्रीमिक्स बनवणार आहोत। एकदा हे बनवून ठेवलं की तुम्हाला हवं तेव्हा फक्त गरम पाण्यात हे पीठ टाकून झटपट पापड बनवता येतील। पापड तयार करायला घ्यायचे त्यासाठी आपण साहित्य पाहून घेऊया। अर्धा किलो तांदळाचं पीठ, 1.5 चमचा मीठ, तुम्ही चवीनुसार घालू शकता, तसेच 2 चमचे जिरा आणि 2 ते 3 चमचे पापड खार। आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया। एका मोठ्या परातीत आपण पीठ काढून घेऊ। त्यामध्ये घालू 2.5 चमचे पापड खार, तसेच मीठ चवीनुसारही घालू शकता। इथे मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस पिठामध्ये हाताने किंवा चमच्याने अगदी एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाच्या कणाकणात हा मसाला पोहोचला पाहिजे, म्हणजे प्रत्येक पापड एकसारखा चवीला होईल। हे तयार झालेले तांदळाचे खिचे पापड प्रीमिक्स तुम्ही एका कोरड्या प्लास्टिक पिशवीत किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता। इथे मी एकटीच आहे, त्यामुळे मी इथे या वाटीने पीठ मोजून घेते। इथे मी 3 वाट्या हे पीठ घेतलेलं आहे। एवढ्याच पिठाचे आज आपण पापड बनवूया। हे बाकीचं पीठ आपण एका डब्यामध्ये ठेवून देणार आहोत। जेव्हा लागेल तेव्हा आपण याचेही पापड बनवणार आहोत। आता आपण इथे चुलीवरती पातेलं मांडण्यासाठी मी इथे मीठ आणि थोडी माती या पातेल्याला लावून घेतलेली आहे। आता आपण चूल पेटून घेऊ, त्यावरती हे पातेलं मांडूया। पाण्याचं प्रमाण कसं घालायचं, जेवढं पीठ असेल त्याच्या 1.5 पट
पाणी घालायचं. म्हणजेच 1 वाटी पीठ असेल तर तिथे 1.5 वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण जास्त घेऊ नका. इथे पाणी कमी झालं तरी चालेल. इथे आपण पाणी मस्त असं उकळून दिलेलं आहे. आता यामध्ये हे तांदळाचं पीठ थोडं थोडं करून टाकायचं आणि असं चमच्याने किंवा लाटण्याने आपल्याला हे हटवून घ्यायचं आहे. इथे मी बारीक चमचा वापरला आहे, पण त्यानेही मला छान असं जमत नाहीये, त्यामुळे मी इथे लाटणं घेतलेलं आहे. त्याने हे एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि पाणी उकळत असताना आपल्याला इथे जिरं घालायचं नाहीये, कारण की आपण पाणी उकळत असल्यावर जिरं घातलं तर त्याचा पाण्याचा रंग काळपट येतो. इथे आपण 5 ते 10 मिनिटं याला वाफ देऊन घेऊया. आपलं इथं मस्त अशी वाफ देऊन झालेली आहे. आता यामध्ये आपण जिरं मिक्स करून घेऊ आणि परत थोडंसं मिक्स करून घेऊया. आता आपली तांदळाची उकड चुलीवरून खाली उतरून घेऊया. ही उकड गरम असतानाच मळणं खूप गरजेचं आहे. मी एका परातीत ही उकड काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता वाफा निघतायत आणि पिठाचा रंग किती पांढरा शुभ्र आला आहे. पीठ खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण हात न लावताच एका तांब्याने किंवा पेल्याने थोडं तेल लावून त्याने हे पीठ दाबून मिळणार आहोत. त्यामुळे पिठातल्या सगळ्या गाठी फुटतात आणि पीठ एकदम मऊ स्मूथ होते. चला मग आपण एका तांब्याने हे पीठ असे मळून घेऊया. मस्त असं एकजीव करून घेणार आहोत. आपण पीठ जेवढं जास्त असं तांब्याने रगडून तेवढं पापड मऊ आणि खुशखुशीत होतात. पीठ गरम असतानाच ही प्रोसेस करून घेणं खूप गरजेचे आहे. तांब्याने मळल्यामुळे पिठाला एक छान चकाकी येते आणि त्यातला चिकटपणा खीळ वाढतो. यामुळे पापड लाटताना अजिबात फाटत नाहीत आणि ते वाळवल्यावरही त्यांना तडे जात नाहीत. तांब्याने पीठ छान एकजीव करून झालेलं आहे. आता थोडं कोमट झालं की आपण हाताने मळून घेऊया. हाताला थोडं मी तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे पीठ हाताला चिटकणार नाही. बघा आपलं पीठ किती मऊ आणि लवचिक झालंय. पीठ हाताने मळल्यामुळे आपल्याला समजतं की यामध्ये कुठे गाठी राहिल्या नाहीत ना. पिठाला जो चिकटपणा खीळ आला आहे, त्यामुळे आपले पापड लाटताना फाटणार नाहीत आणि सुकल्यावरही सुद्धा त्याला तडे पडणार नाहीत. छान असं आपण इथे हाताने पीठ मळून घेऊया. हे आपलं पीठ मस्त असं मळून झालेलं आहे. आता मी याचे 2-3 गोळे करून घेते. आपण हे पीठ कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. मी इथे एक सुती कापड घेतलेलं आहे, ते गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे. आता हे गोळे आपण कधी कधी पीठ कच्चं राहण्याची भीती असते, पण कुकरच्या वाफेवर हे पीठ अगदी एकसारखं आणि मऊ शिजतं, ज्यामुळे पापड लाटताना अजिबात फाटत नाहीत. कुकरच्या भांड्यामध्ये या प्रकारे आपण गोळे ठेवून देऊया. आता इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. ते गरम झाले की आपण यामध्ये हे कुकरचं भांडं ठेवून देणार आहोत. हा कुकरचा डब्बा असा आपण ठेवून देऊया आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या आपण इथे घेणार आहोत. छान अशा आपल्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे आपण काढून घेऊया. खूप गरम आहे. हे बघा आपलं पीठ किती छान असं वाफळलं गेलेलं आहे. याचा रंगही थोडा बदललाय आणि सुगंध तर खूपच खमंग येतोय. आता हे गरम गरम पीठ आपण मळून घेणार आहोत. आता आपल्याला एकच गोळ्याचं पापड करायचे आहेत, त्यामुळे मी इथे एकच गोळा घेतलेला आहे. बाकीचं आपण असंच हे गरम गरम ठेवून देणार आहोत. आता ही कुकरमधली उकड मी एका परातीत काढून घेतलेली आहे. पीठ खूपच गरम आहे, त्यामुळे आपण हात न लावता एका तांब्याचा वापर करणार आहोत.
तांब्याच्या बुडाला मी थोडं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पीठ त्याला चिटकणार नाही. अशा प्रकारे तांब्याने जोरात दाबून देऊन आपल्याला हे पीठ छान रगडून घ्यायचं आहे. यामुळे पिठामध्ये एकही गाठ राहत नाही. पीठ जेवढं जास्त तांब्याने रगडून घेऊ तेवढे ते लवचिक होईल आणि आपले पापड लाटताना अजिबात फाटणार नाहीत. बघा, तांब्याने रगडल्यामुळे पिठाला एक छान चकाकी येते आणि पीठ अगदी लोण्यासारखं मऊ होतं. हे पीठ जितकं मऊ होईल तितकाच आपला पापड ताटासारखा मोठा आणि पारदर्शक लाटला जाईल. पीठ गरम असतानाच ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. जर पीठ थंड झालं तर ते कडक होतं आणि मग पापड व्यवस्थित येत नाहीत. यामुळे वाफ निघत असतानाच हे पीठ तांब्याने छान तुडवून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण हाताने मळून घेणार आहोत. हाताला थोडं तेल लावून घेऊया आणि हाताने हे पीठ आपण एकजीव करून घेऊया. आपलं पीठ अगदी लोण्यासारखं पीठ तयार झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. तुम्हाला पापड किती मोठे हवेत याप्रमाणे तुम्ही गोळ्याचा आकार ठरवू शकता. पीठ गरम असेपर्यंतच ही मळण्याची प्रोसेस पूर्ण करायची. पीठ जितकं चांगलं मळलं जाईल तितकाच आपला पापड पारदर्शक आणि खमंग होणार आहे. लक्षात ठेवा, पीठ गरम असतानाच हे पापड आपल्याला लाटायचे आहेत, तरच हे पापड चांगले आणि गोल लाटले जातील. नाहीतर पीठ गार झाले तर हे पापड लाटण्यास खूप जड जातात. हे गोळे करून एका डब्यात झाकून ठेवायचे, जेणेकरून ते शेवटपर्यंत गरम आणि मऊ राहतील. जर पीठ उघडं ठेवलं तर ते कोरडं पडू शकतं. सगळ्यात आधी आपण पारंपरिक पद्धतीने लाटण्याने पापड लाटून घेऊया. पोळपाटावर एक प्लॅस्टिक पेपर ठेवून त्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. पिठाचा गोळा त्या मध्यभागी ठेवून त्यावर दुसरा प्लॅस्टिक पेपर टाकायचा आणि अगदी हलक्या हाताने एक प्लेट त्यावर दाबून घ्यायची आहे. पहा, आपला पापड किती छान असा झालेला आहे. हा पापड जर छोटा असेल तर अशा प्रकारे हातानेही आपण त्याला मोठा करू शकतो, नाहीतर एका बेलण्यानेही याला आपण लाटून घेऊ शकतो. या प्रकारे बघा, पीठ किती छान झालंय. पापड कुठेही फाटत नाहीये आणि अगदी कागदासारखा पातळ आणि पारदर्शक तयार होतोय. पहा, किती छान असा आपला पापड तयार होत आहे. आता यावरील एक प्लॅस्टिकचा कागद काढून घेऊ आणि दुसरा असा या कागदावर टाकून असा आपला पापड टाकूया. आता ज्यांना लाटायला वेळ नाही किंवा जमत नाही त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत, पुरी यंत्राचा वापर. यंत्राच्या दोन्ही बाजूला प्लॅस्टिक पेपर लावून थोडं तेल लावायचं. पिठाचा गोळा मध्यभागी ठेवून फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं. एका सेकंदात आपला गोल गरगरीत पापड तयार. ही पद्धत खूप झटपट आहे, त्यामुळे तुम्ही एकटीने सुद्धा खूप सारे पापड कमी वेळात करू शकतात. आपला हा पापड थोडा लहान झाला. आता हा आपण थोडासा मोठा करून दाखवते. सेम तीच प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे. आपला हा पापड आता आपण असा या प्रकारे हातानेही पांगवू शकतो. पहा, छान असा आपला पापड इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, लाटलेला पापड आणि मशीनवर केलेला पापड दोन्ही अगदी एकसारखेच सुंदर झालेले आहेत. पीठ व्यवस्थित शिजलं आणि मळलं गेले की तुम्ही कोणत्याही पद्धतीने पापड बनवू शकता. ते अजिबात तुटत नाहीत. आता मी ह्याच पद्धतीने सगळे पापड आपले तयार करून घेणार आहे. आता राहिलेले पीठ सुद्धा मी जी प्रोसेस पहिल्यांदा केली तीच आपण इथे करणार आहोत आणि सगळे पापड व्यवस्थित असे लाटून घेणार आहोत. आता आपले हे छान गोल गरगरीत पापड
लाटून तयार आहेत. मी इथे एका मोठ्या प्लॅस्टिक पेपर अंथरला आहे. पापड नेहमी प्लॅस्टिकवरच वाळत घालावेत, कारण वाळल्यावर ते कागदाला चिटकत नाहीत आणि सहज निघतात. पापड घालताना त्यात थोडं अंतर ठेवा, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाहीत. सुरुवातीला तुम्ही हे पापड घरातल्या पंख्याखाली सुद्धा वाळवू शकता, पण वर्षभर टिकवण्यासाठी त्याला किमान 1 ते 2 दिवस कडक ऊन दाखवणं खूप गरजेचं आहे. उन्हात वाळवल्यामुळे पापडाला ओलावा पूर्ण निघून जातो आणि त्याला बुरशी लागत नाही. आपले पापड छान असे कडक उन्हात वाळून झालेले आहेत. आता आपण हे पापड तळून पाहूया. मी इथे चुलीवरती कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी एक पापड तुम्हाला तळून दाखवत आहे. हे बघा, आपला पापड तेलात टाकताच दुप्पट तिप्पट फुगलेला आहे आणि किती पांढरा शुभ्र आणि खुसखुशीत झालाय तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही पापड प्रीमिक्स वापरून बनवलेली चुलीवरचे खिचे पापडाची रेसिपी? तुमच्या घरी मिक्सरवर पीठ दळून आणि कुकरमध्ये उकड काढून तुम्हीही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका अस्सल गावरान रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.